मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अप्पू शशांकला सारखी आग्रह करत असते की प्लीज तू हा सरबत पिऊन घे। तेव्हा शशांक त्यासाठी नकार देत असतो। घरातील सर्वजण शशांकला समजावत असतात, परंतु शशांक ऐकत नाही। तर विठूदादा सरबत पितात आणि पोटात खूप गारगार वाटलं असं सांगून आता रियाज करतो असं बोलून तेथून जातात। तेव्हा रियाज करतात ते पाहून सुवर्णा त्यांच्या पाठीमागे जाते आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते। तर बाबी आत्या, माई, निखिल आणि अमेय त्याचबरोबर मानसी मिळून शशांकला समजावत असतात की तुम्ही सरबत पिऊन घ्या, खूप छान झाला आहे। परंतु शशांक ऐकत नाही। सर्वांच्या आग्रहाखातर तो एका ठिकाणी बसतो आणि त्याला असं वाटत असतं की ह्या सरबतामध्ये नक्की काहीतरी हिने टाकलं आहे आणि माझ्यासाठी वेगळा बनवला आहे। शशांकला प्यावं की नको हा प्रश्न पडतो। सर्वजण शशांककडे पाहत असतात। शशांकने सरबत पिल्यावर याची प्रतिक्रिया कशी असेल। तेव्हा शशांक एक घोट पितो आणि लगेच ग्लास ठेवून देतो। अप्पू शशांकला काय झालं विचारते। शशांक सांगतो यामध्ये खूप मध टाकलं आहे। तेव्हा अप्पू बोलते एक्झॅक्टली तू बरोबर ओळखलंस, कारण तू खूप हुशार आहेस। अप्पू सांगू लागते की मला कुकीने एक आयडिया सांगितली। शशांक तुझ्याबरोबर नेहमी खडूसवाणी वागतो, व्यवस्थित बोलत नाही, मुळे त्याच्या सरबतामध्ये थोडं मध टाकलं ना तो हळूहळू सुधारेल आणि तुझ्याशी चांगलं वागेल। या विचाराने मी अख्खीच मधाची बाटली त्यामध्ये टाकली। अप्पूचं हे बोलणं ऐकून घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो। तर शशांक तिच्यावर खूप ओरडतो। माई शशांकला समजावून सांगतात की तिच्यावर ओरडू नको, पण तिने तुझ्यासाठी हा सरबत प्रेमानेच बनवला आहे। शशांक अप्पूकडे पाहतच राहतो। तर अप्पू बोलते हा सर्व कुकीनेच मला प्लॅन सांगितला। कुकी बोलतो अगं मी तुला एकच चमचा घालायला सांगितला होता। कुकी मुद्दाम हे बोलत असतो। तेव्हा अपर्णा कुकीला ओरडते। तर कुकी बोलतो अप्पू मी तुला सांगितलं होतं, पन्ना आणि शशांक खूप रागीट स्वभावाचे आहेत, आपण असं करायला पाहिजे होतं, ह्या पन्नाच्या ग्लासमध्येही मध टाकायला पाहिजे होतं। तेव्हा सर्वजण हसू लागतात। तर माई सर्वांना सांगतात झालं ते आता होऊ द्यात, पुणे फक्त शशांकच्या प्रेमापोटी केलं आहे। सर्वांनी अगोदर उरकून घ्या, आपल्याला बाबी आत्याच्या लग्नाची तयारी करायची आहे आणि जर तुमचे मोठे दादा आले आणि त्यांनी पाहिलं ना लग्नाची तयारी काहीच झाली नाही तर ते माझ्यावर खूप ओरडतील, मग त्यांनाही असा सरबत करून द्यायला पाहिजे। तेव्हा सर्वजण पुन्हा मोठ्या मोठ्याने हसू लागतात। दुसरीकडे बाबी आत्यावरून भास्कर आणि दीपालीमध्ये खूप भांडण होतात। दीपाली तिचा हट्ट सोडायला तयार नसते। ती बोलत असते की काहीही करून मी यूएसला जाणार असते, पण ओवीला घेऊन। तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो की विद्या ओवीला खूप छान प्रकारे सांभाळेल। परदेशात तशीही माझी शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु नंतर मला इकडेच यायचं होतं, मला माझ्या माणसांसोबत राहायचं होतं। तेव्हा दीपाली बोलते मग यायचं ना तेव्हाच। तेव्हा भास्कर सांगतो की तुमच्यामुळेच मला तिथे राहावं लागलं, मी माझ्या माणसांपासून पूर्णपणे दुरावलं। हे ऐकून दीपालीला खूप मोठा धक्का बसतो। दीपाली त्यानंतर तो विषय टाळते आणि तुझ्या लग्नाच्या खरेदीसाठी जायचंय ना असं भास्करला विचारते। भास्कर बोलतो खरेदीसाठी जायचं आहे, परंतु ओवीच्या वाढदिवसाच्या खरेदीसाठी आपण जाणार आहोत। दीपाली विचारते नको, तू तुझ्या लग्नाची खरेदी कर, माझ्या ओवीची तू काळजी करू नकोस। भास्कर पुन्हा तिच्यावर चिडतो। तर दीपाली तिच्या रूममध्ये निघून जाते। तर इकडे शशांक अप्पूवर खूप ओरडतो आणि तिला बोलतो तू काय करते हे तुझ्या लक्षात येतंय का। तेव्हा अप्पू बोलते की तुला काय करायचंय, मी तुझ्यासाठी एवढा प्रेमाने सरबत बनवला। सुमी शशांकला समजावते अरे अप्पूचा हेतू फक्त एवढाच आहे की तू तिच्याबरोबर खूप प्रेमाने आणि गोडगोड बोलावं, बाकी काही नाही, म्हणून तिने त्या सरबतामध्ये हनी टाकला आहे। सुमीचं हे बोलणं ऐकून शशांक तिच्याकडे पाहतच राहतो। तर मानसीही शशांकला समजावत असते। एक एक करून सर्वजण समजावतात, परंतु शशांक ऐकत नाही। तेव्हा तो बोलतो मी अजिबात हा सरबत पिणार नाही। तेव्हा निखिल बोलत असतो की तू कोकी गँगमध्ये कधीही मिसळू शकत नाही, कारण तुला अशा गमती जमती करायला आवडत नाही मोठ्या दादांप्रमाणे। तर कुकीमध्येच विषय काढतो आपण दुसरी एक गँग बनवायची का, त्यामध्ये शशांक, मोठे दादा, अपर्णा असतील। तेव्हा शशांक त्यांच्याकडे पाहतच राहतो। त्यानंतर माईंच्या डोक्यात येतं की हे तर गेले आहे, हे बोलले आहे की काम झाल्यावर नक्की फोन करतो, परंतु त्यांनी अजून फोन केला नाही। माईंना मोठे दादांची खूप काळजी वाटत असते। त्यांचा चेहरा दादांच्या काळजीने पूर्णपणे पडलेला असतो। घरातील सर्वजण हे ओळखतात आणि सर्वजण काळजीत पडतात। तर दुसरीकडे मोठे दादा एका मित्राच्या घरी आलेले असतात। तेव्हा त्यांचा मित्र तेथे येतो।
मोठे दादांना 5 लाख रुपये देतो. तेव्हा त्यांचा मित्र त्यांना बोलत असतो आणि माफी मागत असतो. मी तुझ्याकडून 7 लाख रुपये घेतले होते, परंतु काय करू, माझा नाईलाज झाला. मी आत्ता फक्त तुला 5 लाख रुपयेच देत आहे. मोठे दादा बोलतात, काय करू, माझा पण नाईलाज आहे. मी तुझ्याकडे पैसे मागितले नसते, परंतु बाबीचं लग्न काढलं आहे, त्यामुळे पैशांची खूप अडचण निर्माण झाली. तेवढ्यातच त्यांच्या मित्राची बायको तेथे पाणी घेऊन येते. दादा तिच्या हाताकडे पाहत असतात, कारण तिच्या हातात सोन्याच्या पाटल्या नसतात. ते मोठे दादा जायला निघतात. तेव्हा त्यांचा मित्र पुन्हा दादांना थांबवतो आणि बोलतो की मी तुला असा जाऊन देणारच नाही, तरी पोहे खाल्ल्याशिवाय. तेव्हा मोठे दादा बोलतात, हो ठीक आहे, परंतु मला हिच्या हातचे नाही, तुझ्या हातचेच पोहे खायचे आहे, असा आग्रह ते करतात. तेव्हा त्यांचा मित्र आतमध्ये पोहे बनवण्यासाठी जातो आणि त्यांच्या बायकोला विचारतो की एवढे पैसे खरंच सांग, तू कुठून जमवले. तेव्हा त्यांची बायको रडू लागते. ती सांगते की माझ्या पाटल्या आणि खानावळ गहाण ठेवली आहे. हे ऐकून मात्र मोठ्या दादांना खूप मोठा धक्का बसतो. मोठे दादा विचारतात, एवढं करण्याची काय गरज होती. तेव्हा त्यांच्या मित्राची बायको सांगते की बाबी आत्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा मोठा आनंदाचा क्षण आला आहे आणि तुम्ही आम्हाला खूप मोठी मदत केली आहे, त्यामुळेच आज आम्ही इथे उभे आहोत. आम्ही उद्या कुठूनही पैसे कमावून आमची खानावळ आणि दागिने गहाण ठेवलेलं परत सोडवू शकतो, परंतु तुमचा विश्वास कधीच मोडू शकत नाही. तिच्या ह्या मोठेपणाचं मोठ्या दादांना भलतंच कौतुक वाटत असतं. तेवढ्यातच त्यांचा मित्र तेथे आणि तो मोठ्या दादांना सांगतो, मी सकाळी वाणसामान आणायला जाणारच होतो, परंतु आत्ता तू घाईतच आला, त्यामुळे वाणसामान आणता आलं नाही. मोठे दादा समजून घेतात की याच्याकडे पैसे नाहीत. तेव्हा तो बोलतो की आता गुळपोहेच मी केले आहे, तेवढे खातो का. तेव्हा मोठे दादा आनंदानेच गुळपोहे खाऊ लागतात. तर इकडे माई अमेयला सांगतात की मला अगोदर दादांना फोन लावून दे. तेव्हा अमेय दादांना फोन करतो. तर दुसरीकडे दादांचा मित्र पाहतो तर दादांनी पैसे तेथेच ठेवून बाहेर गेलेले असतात. तेव्हा त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा ते लगेच दादांना फोन करतात आणि विचारतात, तुझे पैसे इथेच राहिले आहेत. दादा सांगतात की मी मुद्दामच तिथे ठेवले आहेत. तेव्हा त्या दोघांनाही दादांचं खूप कौतुक वाटतं. तेव्हा ते बोलतात, तुझ्या घरात लग्न आहे आणि तू असे पैसे का ठेवून गेलास. मोठे दादा सांगतात की तुझ्या घरची परिस्थिती खूप बेताची आहे, हे माझ्या लक्षात आलं, त्यामुळेच मी मुद्दाम ते पैसे ठेवले. तुला गरज लागेल तू ठेव, माझ्याकडे एफडीच आहेत, त्या मी मोडेल. तेव्हा मोठे दादा अविनाशला सांगतात की तू फक्त सुखात राहा, असं म्हणून फोन ठेवतात. तेव्हा मोठे दादा विचार करत असतात की सर्व सोंग आणता येतात, परंतु पैशाचं सोंग कधीच आणता येत नाही. आता एवढे पैसे कुठून जमवायचे, हा मोठे दादांसमोर प्रश्नच पडतो. तेवढ्यातच मोठे दादांना माईचा फोन येतो. तेव्हा माई बोलतात की काम झालं का. तेव्हा मोठे दादा सांगतात, माझ्या मनाप्रमाणे काम झालं आहे, आल्यावर तुला सर्व सांगतो, असं म्हणून ते फोन ठेवतात. तेवढ्यातच पन्नाही तेथे येते आणि माईंना विचारते काय झालं. माई घडलेला सर्व प्रकार सांगतात आणि तुझ्या दादांनी अविनाशकडे पैसे मागितलेच नसतील आणि भरल्या मनाने इकडे येत असतील, असंही सांगते. तेवढ्यातच घरातील सर्वजण तेथे येतात. बाबी आत्या बोलतात, माई काय झालं मला सांग, परंतु माई सांगत नाही. बाबी आत्या सांगतात की मोठे दादा जमिनीच्या कामासाठी गावाला गेले नाही, तर माझ्या लग्नाच्या पैशांची व्यवस्था करण्यासाठीच गेले आहेत आणि हे मला माहीत आहे. हे ऐकून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये डॉक्टर कौशिकांकडे अप्पू जाते आणि बाबी आत्याच्या लग्नासाठी पैशांची मदत करा असं सांगते. तेव्हा डॉक्टर कौशिक हो बोलतात, तर अंजली मध्येच खोडा घालते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.